वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। दी लक्ष्मी कोऑपरेटिव्ह प्रोसेस झाली कर्जमुक्त, चेअरमन मुकुंद फाटक यांची माहिती। एनसीडीसीच्या प्रस्तावाच्या अधीन राहून त्यांच्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करत देय रक्कम भरल्याने दी लक्ष्मी कोऑपरेटिव्ह प्रोसेस पूर्णपणे कर्जमुक्त झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती चेअरमन मुकुंद फाटक यांनी संस्थेच्या 67व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली। सन 2023-24च्या आर्थिक वर्षात एनसीडीसी कर्जापोटी 55 लाखाचा भरणा करून गत वर्षीच्या वार्षिक सभेत प्रोसेस लवकरच कर्जमुक्त होईल असा संकल्प जाहीर करण्यात आला होता। त्याप्रमाणे 31 ऑगस्ट 2024 रोजी आणखी उर्वरित 25 लाख भरून संस्था कर्जमुक्त केल्याचे या सभेत स्पष्ट करण्यात आले। नाकोडा नगरातील रोटरी सेंट्रल सभागृहात आयोजित केलेल्या यंदाच्या वार्षिक सभेत चेअरमन मुकुंद फाटक यांनी ही आनंददायी माहिती सांगताच उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात संस्थेच्या संचालक मंडळांसह प्रशासनाचे अभिनंदन केले। तसेच चेअरमन मुकुंद फाटक व व्हाईस चेअरमन राजाराम लोकरे यांचा यावेळी सभासदांच्या वतीने सत्कारही केला। वस्त्रोद्योगातील कठीण परिस्थितीही व्यवस्थापनाच्या कौशल्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात समाधानकारक व नफ्यात चालणारी संस्था म्हणजे दी लक्ष्मी कोऑपरेटिव्ह प्रोसेस ही संस्था होय। वस्त्रोद्योगातील मंदी, कामगारांच्या समस्या, वित्तीय संस्थांची कर्जे व अलीकडील कोरोनाचा मोठा फटका अशा संकटांचे मोठे आघात होऊनही केवळ सभासदांचा व व्यापारी वर्गाच्या विश्वासामुळे या संस्थेने आपले अस्तित्व राखण्यात यश मिळवले असल्याचे चेअरमन मुकुंद फाटक यांनी या सभेत उल्लेख केला। संस्था ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होणार असून वीज उत्पादनासाठी लवकरच जत किंवा कवठे महाकाळ या ठिकाणी यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची उल्लेखनीय माहितीही फाटक यांनी दिली। प्रारंभी व्हाईस चेअरमन राजाराम लोकरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। तसेच दिवंगत सभासद मान्यवर व्यक्तींच्या श्रद्धांजलीचा ठरावही मांडला। विषय पत्रिका व नोटीस वाचन मॅनेजर मधुकर पाटील यांनी केले, तर चेअरमन मुकुंद फाटक यांनी अहवाल सादर केला। यावेळी उपस्थित सभासदांनी सर्व विषय एकमताने मंजूर केले। संदीप मोघे, शामराव कुलकर्णी, गजाननराव सुलतानपुरे यांनी मनोगत व्यक्त केले। संदीप मोघे, अजित खंजिरे, जयंतीलाल पटेल, सौ मंजुषा बाळकृष्ण वरुटे व कामगार नेते शामराव कुलकर्णी यांचा या सभेत सत्कार करण्यात आला। संचालक अनंत लोले यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन सतीश बुरसे यांनी केले। सभेला मारुती कुंभार, यशवंत शिंदे, उमेश कुलकर्णी, निळकंठ गोरे, विजय सदामदे, महादेव बडवे, अनंत लोले, आकाश कोरवी, सौ मंजुषा वरुटे, सौ सुवर्णा कानडे आदी संचालकांसह मनोहर नवनाळे आदी मान्यवर सभासद उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।